एक शॉट घ्यायला किती मेहनत लागते बघा, तेवढी गर्दी धक्काबुक्की आहे. जिंदाबाईच्या विसर्जन सोहळ्याला आलो आपण आता इथे. तर जय महाराष्ट्र मित्रांचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही टिकतोय, आम्ही जातोय, फर्स्ट टाइम जातो आम्ही लालबागला. आणि लालबागचा विसर्जन आहे, तर विसर्जन तुम्हाला दाखवणार आहे कसा धमाल करणार आहे. तर अजून पण लोक येणार आहेत. तर काय बोलतोय तू, मजा करायची? तर आता मजा करायची आहे. चला डायरेक्ट पुढे जाऊन भेटू लालबागला आणि दाखवू आज कोण कोण आहे आपल्यासोबत. चला स्टे ट्यून. आम्ही पर्यंत राजा आलो आहे. आता बघूया ही कुठली आई आहे, भेटू आहे. सुंदर अशी मूर्ती आहे ही. पहिला गणपती बघितला पण त्याचं काय नाव समजलं नाही. तर आता बघूया अजून बाकीचे गणपती पण निघतील. आणि मेन आपल्याला बघायचं लालबागचा राजा. चला जाऊ पुढे. राजाला बघू शकता बँजो वाजतोय आणि एवढी सुंदर अशी मूर्ती आहे ही. निघालोय तर बघू शकता त्याचे पेटे वगैरे घालून सर्व उभे आहेत. आणि हा बघा सुंदर अशी छोटीशी मूर्ती आहे जी 11 दिवसाचा गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. बघू शकता सर्व लाल झालेले पूर्ण गुलालाने एकदम सुंदर असे लाल लाल झालेले सर्व. बेंजोच्या तालावरती बाप्पाचं विसर्जन आहे. आणि इकडे ढोल, ते टोल आहे. ही कुठली मूर्ती आहे? पुणेरी. आम्ही आलोय चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या इथे. बघू शकता बॅक साईडला आम्ही आता चिंचपोकलीचा चिंतामणी, ज्याचा आगमन सोहळा खूप मोठा असतो. चिंचपोकलीचा चिंतामणी. चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या विसर्जन सोहळ्याला आलो आपण आता इथे. बघू शकता सुंदर अशी विजय असो चिंचपोकलीचा चिंतामणी. तुम्ही बघू शकता चिंचपोकलीचा चिंतामणी. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे. आताच निघाला या गणपती चिंचपोकलीच्या चिंतामणी. आई किट्टू वगैरे लागत आहे. चिंचपोकलीच्या चिंतामणीचा. तर आता आम्ही आलो रंगारी बदक या गणपती बघायचं. आई मूर्ती आहे ती. आणि हे दोघे फुल जोशात आहेत, ऐकत नाहीत. भक्ताला असतं तिकडे, बेंजो वाजतो तिकडे. लालबागचा राजा आलेला आहे. गर्दी बघू शकता किती आहे लालबागच्या राजाला. हे बघा किती गर्दी आहे. बघा बॅक साईडला आम्ही तरी गर्दी किती आहे, पूर्ण भरलेला आहे. लालबागचा राजा तुम्ही बघू शकता केवढी धक्काबुक्की होते. सॉरी एक शॉट घ्यायला किती मेहनत लागते बघा, तेवढी गर्दी धक्काबुक्की आहे. लालबागचा राजा.
तर आता आम्ही परेलचा राजा बघतो इकडे उभा राहून सर्व. खूपच गर्दी आहे. आम्ही म्हणजे एवढं झालं तेवढं ट्राय केलं व्हिडिओ काढायला. तर बघू शकता केवढी गर्दी आहे परेलच्या राजाला. तर परेलचा राजा आलेला आहे. तुम्ही बघू शकता का मूर्ती आहे मस्त. आणि इथे पूर्ण लालबागला गर्दी झाली. आम्ही एकदम दरवाजासमोर उभं लालबागच्या राजाच्या. बघा काय गर्दी आहे. गणपती येतो इथे समोरून परेलचा राजा. परेलचा विघ्नहर्ता. परेलचा विघ्नहर्ता. परेलचा विघ्नहर्ता आला. कर शिवपाठ होणार. जोगेश्वरी बीच आहेत. विघ्नहर्ता आलाय परेलचा. खूप सुंदर मूर्ती आहे परेलच्या विघ्नहर्ताची. बघू शकता का मूर्ती आहे मस्त. माटुंगाचा आराध्य. ही मूर्ती माटुंगाचे आराध्य आहे. तर कसं वाटतंय पहिल्यांदा आलोय. एक नंबर वाटतंय. मजा येते. हो. दोघं खूप नाचतायत दोघं. ताई आणि किट्टू. चप्पल गेली. भूषणनी पण चप्पल आणली होती. सांगितलं होतं सँडल नका घालू, शूज घाला. ऐकलं नाही माझं. शूज घातले असते तर गेले नसते. बघू शकता ही पण एक मूर्ती निघाली आहे. विसर्जनाला सुंदर मूर्ती आहे. मी खायला बसलोय. इकडे दोघं बसले. देखो कैमरामैन तेजस उधर है. हाय. ए तेजस दिख रहा है का देख. आता खायला बसलोय. ऑर्डर दिली आहे. आता बघूया अजून काय काय आहे. लालबागचा राजा. थेट दर्शन. लालबागचा राजा. लालबागचा राजा दर्शन. लालबागच्या राजाचं दर्शन थेट इथून. गर्दीतून आम्ही एवढं आलोय तर लालबागचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. मुंबईचा विघ्नहर्ता. बघू शकता लालबागचा राजा. लालबागचा राजा. मोरया. लवकर या.
आता तुम्ही बघू शकता आम्ही तिथे आलोय चारी साईडला पूर्ण चारीच्या चारी साईडला फक्त गणपती आहे विसर्जनासाठी आलोय गिरगाव चौपाटीमध्ये आम्ही बघा आता कसे एक एक विसर्जन होईल आता बोटने पुढे जातात पण आम्हाला जाता येणार नाही जेवढं होईल तेवढं दाखवतो आता गणपती कुठले कुठले पोहोचले तोपर्यंत स्टेट येऊन